रात्रीचा प्रवास म्हणून म्हणतात रात्री निघायला नाही पाहिजे. हो ना, नाही म्हणलं तर तू येणार आहे? मामी पण ऐकलं. नमस्कार मामी, कामात आहे का? हो. नमस्कार मित्रांनो, तर कशा मजेत ना? तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आता बॅग कॅप वगैरे घालून स्वेटर घालून कुठं जायचं आहे. आईची पण इकडे तयारी चालू आहे. कुठं? आमचा प्लॅन चालू होता पूर्ण की वावरात जायचं, तूर सोंगायचं सर्व नियोजन होतं. आणि इकडं पण जे चालू होतं छोट्या इकडं बाळाला पण भेटीला जायचं होतं, पण सर्व जागेवर राहिलं. आणि आता जायचं आहे गावकडं. कुठं पण? बालाजीला नक्की नाही आणखी. आणि काल भाऊन सांगायलाच आहे तिकडं आपल्या व्हिडिओमध्ये, त्याच्या व्हिडिओमध्ये कुठं जायचं तर सुदर्शनचं पण सांगितलेलं आहे. ते काय म्हणतं दोघांचं नाव सांगितलं ना, खाटू श्याम आणखी हां. आणि ते काय म्हणत हां गट्टू अट्टू अट्टू गट्टू. तर त्याच्याच हिशोबात ते दोघं जाणार आहेत. म्हटलं आपण पण प्लॅन करू, आपण पण जाऊ. आणि ते वेळच कोणाला द्यायचा. हो पण आता ठीक आहे, तू डबल भेट होऊन जाते. मग आता जाऊ द्या, ते पण तसं एक वेळेवर होत आहे. तर आता काय चला असं आहे. झालं सर्व बंदगीन केलं का? लाईट म्हणतो आपलं गॅस वगैरे. कारण मागच्या वेळेस ते नळाचं चालू राहिलं होतं, पूर्ण घरात पाणी झालं होतं. त्याच्यामुळेच म्हटलं यावेळेस सर्व बंद वगैरे करून घ्या. आता तिकडे गेलं तर काही अडचण येणार नाही. हो ना. आणि तिकडं आज तयारी पण चालू केलेली आहे राधिकाने पण. ते जमलंच तर दिसणार आहे आपल्याला व्हिडिओमध्ये. हो ना. आणखी आता तर आपण जालन्यात जात आहे आज. उद्याला समजेल नेमकी कुठं जायचं तर. कारण नियोजन पहिले त्याचं असते, त्याच्यानंतर आपलं असते प्लॅन. कसं आहे, फक्त मी जेव्हा गेलो वेळेवर झालं आहे माय. कारण त्यांना विश्वास आहे किंवा विजू येतो म्हणजे येतो. त्याच्यामुळे असं 3 ते 4 वेळेस झालेलं आहे, 3-4 वर्षापासून. हो ठीक आहे. आता राधिका पण तिकडे आहे ना, आणि डिलिव्हरीचं पण झालेलं आहे, बाळ पण व्यवस्थित, तब्येत चांगली आहे. मग आता म्हटलं ठीक आहे, आता बाळ याच्या आधी 1-2 दिवस जाऊन येणं होते, काय हरकत नाही. आणखी बाळ आल्याच्या नंतर तूच जाणं होते कुठं. म्हणूनच मग नाही तर. आणि एक पुन्हा तुम्ही पण चक्कर होऊन जाते तिकडं. आता बाकीचे पण येणार आहे ना, मनीषावून झालं ते नक्की नाही म्हणा, आणखी पण येणार आहे असं मला माहिती आहे. हां कुठं आलेलं आहे का? अरे वा. मी म्हणून येणार आहे, आलेच का ऑलरेडी. हो अच्छा चला, उशीर होत आहे. आणि आता किती वाजले? 6 वाजले. एक वेळेस टाईम पाहून घ्या तुम्ही. 5:30-6 वाजत आलेले, 5:30 पूर्ण. आणि आता आम्हाला जायचं आहे गावकडं. म्हणजे विचार करा, इथून किती वाजणार? 6 तास लागणार आहे. म्हणजे 11 वाजता होणार आहे आम्हाला. या टायमाला आता निघायचं आहे. तू म्हणसाल की काय, पण ते ठीक आहे वेळेवर. मग आता वेळेवर आहे तर आहे. तर चला असं निघायचं आहे आम्हाला. भेटू आपण पुढच्या शूटिंगमध्ये डायरेक्ट तिकडं जालन्याला. नमस्कार मित्रांनो, बघा जस्ट आम्ही किती वाजता निघालो होतो, घरून निघालो 5 वाजतापासून. पण झालं असं की ऐन आता इथं जवळपास 9 वाजून झालेलं आहे. आणि समजा जेमतेम गाडी जी आहे चालायला पाहिजे होती, पण ऐन वेळेतच इथं बंद पडलेली आहे अचानक. वास्तवमध्ये जेवण करण्यासाठी थांबतात इथं हॉटेलवरती. सावरगाव माड असं गाव आहे, आणि दरवर्षीच थांबते इथं. हॉटेल वगैरे आहे नेहमी. आणि बाजूच्या गाड्या वगैरे पण तिकडे पाहायला असेल एक गाड्या. आणि आता झालं असं की गाडी बंद पडलेली आहे. काय झालं? हा गाडी बंद पडली, आता काय करा. जालना कॅन्सल. आता इथंच मुक्काम वाटते आपला. गाडी येऊ राहिली बंद. येणार आहे थोड्या वेळात. परत दुसरी गाडी बोलावं लागत आहे. 9:30 होत आलेले आता. 9:30 वाजले का? असं वाटलं की 10 वाजेपर्यंत जाऊ आपण जालन्यात, पण आता 10 वाजे लोक काही वाटत नाही. 11-12 वाजणार, ते उशीर होणार आहे. मग गाडी आहे, पुणे गाडी आहे डायरेक्ट. आम्ही बसलो वाशिमवरनं. पुणे म्हणजे जालना पैसे जायचं होतं नाही. तर रात्रभर
परेशानी. नाही ना, ते डायरेक्ट बॅटरीवर चालते ना, त्याच्यामुळं सेन्सर पण आहे त्याला. असा रात्रीचा प्रवास म्हणून म्हणतात रात्री निघाला नाही पाहिजे. हो ना, नाही म्हणलं तर उशीर झाला. घरी जर लवकर गेलो असतं जमलंच नसतं का. हो, दुसरी गाडी सापडलीच लवकर निघालो. जेवलं हो ना, आपण तर परत निघालो असतो तर मग जमलं होतं. तर ठीक आहे. संध्याकाळचा प्रवास असतो प्रभारी. जेवण वगैरे ठीक आहे, जेवायचा प्रॉब्लेम नाही आहे. कारण दुपारचं जेवण झालं, आताही जेवण केलं असेल. नाश्ता वगैरे झालाच आमचा. झाला असा विषय की ऐन म्हणतातच जवळपास आता किती दूर राहिलेला आहे जालना. म्हणजे हा 60 किलोमीटर अंदाजे. सिंदखेड राजाहून तेवढा आहेच ना, 1 तास तर लागला असतं आपल्याला. सिंदखेड राजा बाकीच आणखी. ठीक आहे आता, हो जवळपास अंदाजे एक्झॅक्ट मला पण माहिती नाही आहे. ठीक आहे, आता इकडे चालू आहे. सर्वजण जमा आलेले आहेत किंवा आणखी काहून गाडी आली नाही दुसरी आणि एवढा उशीर काऊन होत आहे. तर ठीक आहे, काही जण पुण्याला जाणार आहेत, त्याचा प्रश्नच आहे ना शेवटी. पुण्याला जायचं म्हटल्यावर ठीक आहे. बघा झालेलं आहे आता तरी 10 वाजताचं काम जाणार आपलं डायरेक्ट 11 वाजता. 11 वाजणार, 11च्या नंतर होऊ शकते. हो ना, आता ते थंडीचे दिवस असेल करणंच आहे. सांगितलं म्हणत आहे, पण येतील थोडं गाडी वगैरे दुसरी. सांगितलं ना, कारण ते पण थांबले होते ना जेवण करण्यासाठी. त्याला म्हटलं जेवण वगैरे करून घ्या, आम्ही येतोच, पण आम्हाला उशीर होणार आहे. हो सांगितलं, काय करणार आहे. पाहुणे आहेत ते पण वाट पाहू राहिले होते. तर आता गाडी आलेलं इकडं ऐन वेळेवर दुसरी. चला आता जागा वगैरे घ्यायची. नमस्कार. तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना मेरी हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस सर्वांना. आज आहे हां, तर असं आहे. हॅपी दसरा नाही बाबा आज. मग सांता क्लॉजचा बर्थडे आज. शुभेच्छा देत असते. अच्छा, ठीक आहे, जे आहे ते. आणि रात्री किती वाजले आपल्याला यायला? 11च्या वर झाले होते. 11:15 वाजले. हां, 11:15 वाजले तरी एवढा उशिरा म्हटलं. ऐन गाडी बंद पडली होती त्याच्यामुळंच. आणि इकडे पिऊ काय करताय? घे पिऊला. काय शोधत आहे? आणि इकडे पिऊ झोपलेले होते काल वगैरे सर्व. बऱ्याच उशीर झाला होता. 9:30 वाजत आले सकाळी. आणि इकडे जायची पण तयारी आहे. कुठे जायचं आहे तर सांगितलेलं आहे व्हिडिओ मध्ये. आणि पाहायला पण भेटणार आहे. झाली का सर्व तयारी? भरलं का बॅगा? ए पिऊ पडली. हा चल इकडं. तू येते ना आमच्यासोबत? कुठे जायचं? गावाला जायचं. खाटू श्यामला. हो का? चल मग. तू आमच्या इकडे आलती ना तपनला? कधी आली होती? केव्हा आली होती? हिची जागा का फेवरेट आहे काय आहे? नमस्कार. तर इकडे बघा पिऊ पण आलेले आहे. पहिले तर घाबरत होती ते, यायचं का नाही यायचं, कोण आहे पाहणं चालू होतं. पण झालं थोडं सवलत आणि आली शेवटी. आणि तिकडे स्वामी तर येतच नाही आहे कारण खूप घाबरत आहे. हाय हाय कर. हाय. हो देतो 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 देतो. काय कशी आले? ऐका आता तुम्हाला आई येणार आहे का सोबत? नाही
हो बाया नाही पोरं पोरं चालले. हो 4-5 जण आहे आम्ही जाणार आहेत. हळू ते दोघे बहिणी इकडे आहेत एकसारख्या. चला झालाय. पहिले तर थोडंसं आहे खरेदी वगैरे करायचं आहे, कारण जालन्यामध्ये आलं तर थोडंसं पाहणं आहे. आणि शेवटी स्वस्त जालना आहे तिकडं, बघायचं आहे मार्केट वगैरे जाऊन, कारण बाहेरगावी जायचं म्हटलं थोडं सामान वगैरे लागणारच आहे, खरेदी करायचं आहे आणि नंतर जायचं आहे बाहेरगावी. बरं आपला टूर कसा आहे? बघू आता. हां चला मित्रांनो, निघतो आम्ही. निघायचं आहे आता. डायरेक्ट खाटू श्याम जाणं होईल का काय आहे आणखी सध्या तुम्हाला सांगायचं आहे, ते समजेलच, ऑलरेडी पाहायला भेटणार आहे. चला तुम्ही दोघी जण काय करता इकडं? परिवाडा ए परी, हां कोणते काम करत आहात तुम्ही? तिकडे बघा. तर इकडं सामनीला जे आहे भाऊ पण झालेला आहे. कुठं लागला पण? अरे बा कसं काय झालं म्हणते? पाहू दे कसं काय लागलं? भाऊ झाला बा. हो रे बा, म्हणूनच लागलं तरी. सुजलं बोट हे. काय झालं बरं? ते दररोज चल असं. अरे वा, म्हणूनच ते हे करत आहे सर्व, रडत आहे राव. आता तिकडे म्हणत सर राधिका गेले गेले गेले. काय झालं बाई, घेऊ बाळाला आणि राधिकाला सोडून तिकडं गावकडे जायचं आहे फिरायला. ठीक आहे काय, आता आहे तर आहे, नंतर काही जाणं होणार नाही म्हटलं. आणि माहिती आहे का, दरवर्षी एक टूर असते आपला. यावर्षी झालंच नव्हतं ना. मागच्या वर्षी आपण कुठे गेलेलो होतो? मनालीला. म्हणून म्हटलं यावर्षी राहिलं होतं, यावर्षी जायचं होतं इकडं खाटू श्यामला, त्यासाठीच आहे ना. तू येणार आहे ना आमच्यासोबत? तू येणार आहे? मामी पण आहे इकडे. नमस्कार मामी, कामात आहे का? हो गडबड राहणारच आहे, कारण चहा पाणी नाश्ता सर्व जे आहे त्याची तयारी चालू आहे. आणि आता टिफिन पण करून देणार सोबत, तिकडे जाणं आहे. पिऊन आणलं ते काय असं, इकडे दाखव. हा दे इकडं. छडी मार ना, छडी 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 आहे का ती? छडी आहे मारायची? कशाची? हां त्याची आहे का? ठीक आहे. तर बघा इकडं जे आहे सर्व खेळणे इकडे टाकलेल्या साईडमध्ये, पिऊचे, स्वामिनीचे, आणखी परीचे. तुझे पण आहे का? येत नाही तुझे पण खेळणे? पडचे ना त्याच्यावरनं दीदी. चला असं मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर.